नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत बिरवाडकर आणि आता ब्लॉग चालू केला आहे. पहिला ब्लॉग आहे, पहिली फ्लाईट आहे फुटेजची आणि फर्स्ट टाईम आलो एअरपोर्टवर. कामानिमित्तानेच चाललो, पण विचारलं की असं मनात आलं की चला लेट्स रेकॉर्ड दिस मेमरीज. म्हणून म्हटलं चला स्टार्ट करूया. मध्ये मध्ये हिंदी पण बोलेन, कारण ऑब्व्हियसली यूट्यूबवर टाकणार आहे तर सगळ्यांना कळलं पाहिजे. सो एअरपोर्टचा व्ह्यू दाखवतो मी, मुंबई एअरपोर्टचा. दिस इज द एअरपोर्ट. भरलेला आहे पूर्ण. ओ नाईस नाईस नाईस. हा एअरपोर्ट आहे. खूप शॉप आहे तिकडे, खूप म्हणजे खूप शॉप आहेत, कपड्यांचे आहे, टिपल शॉप आहे तिथे. आणि काय ना, आता आपली फ्लाईट आहे इंडिगोची 6-9. एक तर माझी कालची फ्लाईट मिस झालेली, ती पण मी सांगणार नंतर बसून थोड्या वेळाने. आता बघूया इथे कुठे आहे जागा बसायला. लेट्स ट्राय इट अँड सिट समवेअर. सो तेच थोड्या वेळाने तुम्हाला बसून सांगतो कसं जर्नी होती माझी, कसं इमिग्रेशन झालं, कसं झालं सगळं. सो येस, 69E. वेअर एम आय राईट नाव? ओके. पूर्ण म्हणजे काल तर पहिली फ्लाईट होती, ती मिस झाली. आता येता येता तेवढं रिटर्न तिकीट पाहिजे. कंपल्सरी नाही असं, पण ते बोलतात इमिग्रेशनमध्ये होतं. मग पटकन केली बुक आणि विच वेज, नंतर कॅन्सल करायची. थोड्या वेळाने भेटूया. मी आता एअरपोर्टमध्ये विचारायला गेलो 69E हेच आहे का. तो तिकडे गेला तर काल ओळखलं नाही मला, कालच्या माणसाने. मी तेच का ज्यांची फ्लाईट मिस झालेली काल. म्हटलं हो बाई, ओळखलंच मला. बापरे, काय एक्सपिरियन्स होता तो. पण ठीक आहे, नारायणाने चांगला एक्सपिरियन्स दिला. आता चला मस्तपैकी आता बसून घेतो. लॉन्च यूज करायचं होतं, पण ठीक आहे. बोलता म्हणत आता पप्पा होतं आहे माझा. लेट इट बी. थोडा वेळ बसलो इथून. ते बाजूलाच विमान आहे. त्या विमानातून आपल्याला जायचं आहे. थिंक तो इंडिगोचं आहे विमान. लेट्स सी. पण जो अनुभव होता, पहिला अनुभव खूप छान होता एअरपोर्टचा. खूप मस्त वाटलं. तर काल माझी फ्लाईट मिस झाली. कधी पण एअरपोर्टला येताना खूप लवकर यायचं मित्रांनो, कारण इथे कधी कधी मिसकम्युनिकेशन, माझ्या काल मिसकम्युनिकेशनमुळे फ्लाईट मिस झाली. हां, बाकी काय नाही. आणि माझा पहिला ब्लॉग असल्यामुळे मला असं वाटते की काय बोलायचं, कसं बोलायचं आहे. आणि ते पण फ्रंट कॅमेरा तसं बघा. पास झालेलो आहे गेटमधून. आता चाललेलो आहे विमानामध्ये बोर्ड करायला. पासपोर्ट झालेला आहे क्लिअर, सगळं त्यांनी डॉक्युमेंट्स केलेले आहेत. बघू शकता तुम्ही इथून. मी आलेलो आहे एअरपोर्टमध्ये, बसलेलो आहे. एक्सेल सीट भेटली आहे मला आणि ही इमर्जन्सी एक्झिटच्या जवळ आहे. सो त्या मॅमने सांगितलं आहे की तुम्हाला आम्ही याच्याबद्दल सांगू बिफोर टेक ऑफच्या आधी. सो येस, सो आता थोड्या वेळाने आम्ही निघणार आहोत गेटसाठी. त्या मॅमने सांगितलं आहे इमर्जन्सी एक्झिट कशी ओपन करायची, कधी करायचं, इव्हॅक्युएट कधी, जेव्हा ते बोलणार. विदाऊट दॅट नाही करायचं आहे. खूप छान वाटतं आहे, एक्सपिरियन्स चांगला आहे. थोड्या वेळात आम्ही 4.5 तासामध्ये फुकेतला असू. सो हे असं वरच ठेवलं आहे. खूप छान वाटतं, असं वाटते हां भारी वाटतं त्याचं. पासपोर्ट आणि साईडला ठेवूया आणि पुढे जाऊया.
मला बाहेरून भेटलं लोकेशन, त्यामुळे मी दाखवतो. बाहेर काहीच दिसत नाही आहे, ऑलमोस्ट ढग आहेत सगळे. ₹500 काजू, 500 रुपयाचे काजू आली मला. ते आले इकडे फ्लाईट्समध्ये, विचारले तुम्हाला काय पाहिजे काय पाहिजे. मला वाटलं ठीक आहे फ्री असेल, म्हटली चार्जेबल. म्हटलं चार्जेबल आहे तर बाबा ते आता काय तो ते 400 स्वाईप करायला गेलो, 500 सगळे. वॉटर बॉटल घेतली 100 रुपयाची, 171 रुपये. म्हटलं राहून द्या आता पुढे डिरायक त्याचं काय पण जास्त काही घेतलं होतं, काय गडबड झालेली. मस्त वाटलं. पण ते काजू नट्स केस काजूचे स्मोक आमंड्स काय आता ते माहित नाही. लेट्स सी. नाव त्यात भूक लागलेली कधीपासून असं होतं की कधी मी खातोय. जस्ट अरायवल टू मध्ये एंटर केलो, वेगळंच जाणवलं थोडं. राईट नाव गोइंग टू गेट आर लगेज. लगेज घेऊया आणि इथून निघूया. इमिग्रेशन काय तिथलं ते कम्प्लीट करूया. मित्रांनो नमस्कार. थोड्या वेळापूर्वीच उठलो, मस्तपैकी आंघोळ केली, फ्रेश झालो, खाली गेलो, थोडं सामान आणायला 7-Eleven मध्ये. थोडे ओले कपडे होते, शर्ट, तर ते सगळं भरलं. आणि आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो. माझा ॲक्च्युली फोन काल जरा जास्त स्टोरेज झालेला, तर सगळ्या व्हिडिओज डिलीट केल्या. पूर्ण जॅपनीज वाटतंय, जपानमध्ये आलं. नुसता ना नॉनव्हेज मिळेल, बापरे असं वाटतंय. लिटरली आपलं जे शहर असतं त्या शहरापासून दूर, आपल्या देशापासून दूर, आणि सगळं DS फुकेत हॉटेल चेकआउट झालेले आहे. तर थोड्या वेळानंतर आपण पोचूया पतॉंगला. एअरपोर्टच्या नियरबाय हॉटेल घेतलेलं बघू शकता. पूर्ण जॅपनीज, ॲक्च्युली वेगळीच वाईब आहे. हा फॉर्च्युनरच्या अपार्ट सगळ्या वेगवेगळ्या गाड्या टोयोटाच्या. कुठलीच गाडी अशी ओळखता येत नाही. तर जाणार आहे आपण पतॉंगला मिनी बस करून. काही ते खूप लुटतात टॅक्सीवाले पण. मिनी बस 180 बात आणि बाकीचे आहेत ते 650, 800 बात. सो आपण तिकडे जाऊया, तिकडे भेटूया तुम्हाला. आता आपण बसलेलो आहे हॉटेलच्या मिनी बसमध्ये हॉटेलला जाण्यासाठी. सो फ्रंट सीटला भेटले मला बसायला. हा थायलंडमध्ये फ्रंट सीट. आणि येस, आता पुढे जाऊन आपण काय कसं असेल. 1 तास लागेल. 1 hour नो पतॉंग. 1 hour पतॉंग. 1 hour टाइम 1 hour. येस 1 hour ही सेम. पतॉंग सर नाही मोठे. येस जाऊया आता. नाही मोठे. माझ्या कंट्रीचं गाणं लावू आहे, उर्दू अरबी तर आहे ऐकायचं. थांबचं गाणं लावलं, बस सगळ्या गोष्टीला लावलं. सगळे
जात असले थायलंडच्या इकडे. जेवायला जाणार. पोचलेलो आहे रेस्टॉरंटला. रेस्टॉरंट दाखवतो. थायलंडमध्ये गणपती बाप्पाचं नाव खूप बरं वाटतं. खरंच खूप बरं वाटतं. आता दाखवून ती गणेश समजून पाणीपुरी जी असते ते खातो आणि पुढे बघूया. मित्रांनो, मी आलो आहे श्री गणेश रेस्टॉरंटमध्ये आणि बघू शकता तिकडे समोरच बरं वाटलं. कारण काल रात्रीपासून ऑलमोस्ट काही जास्त खाल्लं नव्हतं. तर इकडे आलो, त्यांचं मेनू कार्ड बघितले. सो मेन्यू कार्ड मी दाखवतो थोड्या वेळाने. सो मी आता ऑर्डर केलं पहिले मेंदूवडा, टेस्ट वगैरे बघणार, मग पुढे मग ऑर्डर करायचं काय आहे ते. बरं वाटतं ॲक्च्युली. आता फर्स्ट इंटरनॅशनल फ्लाईट आहे आणि बाहेर आल्यानंतर ॲक्च्युली सगळ्यांचे चेहरेच वेगळे आहेत, मल्टिपल चेहरे. आणि आपण प्युअर व्हेज असल्यामुळे कसं ते जमतच नाही ॲक्च्युली. पण आता कामानिमित्ताने आलेलो, म्हटलं ठीक आहे त्याला काय करायचं. पण आहे देर आर व्हरायटीज. एक यूट्यूबर आहेत नोमॅडिक एक्सप्लोरिस्टा, त्यांनी मला सजेस्ट केलेलं इकडे यायला. सो तेच आता तुम्हाला थोडा मेनू दाखवतो. सो इडली आहे 170, भात 190 भातला हे आहे, स्टीम इडली आहे. देन तुमच्यासाठी इथे थाईंची पण अरेंजमेंट आहे इंडियनमध्ये. ठीक आहे. इवन त्यांना विचारलं की तुमचं कुठलं ऑइल यूज होतं, फिश ऑइल यूज होतं, कारण मोस्टली थायलंड ना, त्याच्यामध्ये सांगू नाही शकत किती भेसळ आहे काय आहे. त्याला खूप बीफ पण असतं, मिक्स असतं. म्हणजे तुम्ही नॉनव्हेज जरी खाता त्याच्यामध्ये माहीत नाही तुम्हाला काय असणार काय नाही. सो मी त्यांना विचारलं, ते म्हणतात त्यांच्याकडे एक सोयाबीन ऑइल आहे आणि अमूलचं घी आहे, त्याच्या व्यतिरिक्त ते काहीच यूज नाही करत. सो इट्स गुड. आता फूड क्वालिटी आणि त्याची टेस्ट बघूया आणि मग रिव्ह्यू करूया. तर मग हॉटेलमध्ये चेकिंग करूया. हॉटेल अजून बुक नाही केलं मी, कारण मी इकडे ॲक्च्युली आता जास्त वीकेंड सीझन नाही ना, तर कुठले हॉटेल भेटतात असं. सो आज प्लॅनिंग करतो आहे मी इथे थांबायची. सो येस आला लगेच. हो हो हो, थँक्यू सो मच. सो आय एम हॅविंग दिस. पहिले खातो, नंतर माझं ऑर्डर. सोलो ट्रॅव्हलर असं सगळं शूट केलं. इथे दाखवत नाही काय मी खातो किंवा केलंच पाहिजे. आणि येस मी जेवण ऑर्डर केलेलं, तर मला दाबोळीची ट्रेन दाबोळीचा दिला. तिला पाणी आहे. तर ओव्हरऑल टेस्ट आहे. मित्रांनो, आता आपण चाललोय आपल्या हॉटेलवर. एक किस्सा असं झाला की त्याच्यामध्ये ना त्यांनी क्रेडिट कार्डचं सांगितलं की ते मार्कअप चार्जेस लावत नाही. सो इट्स गुड. श्री गणेश हॉटेलवाले मार्कअप चार्जेस लावत नाही, डायरेक्ट सर्च करायचं, तेच ट्रान्झॅक्शन होणार. आता घरी गेल्यावर माहीत पडेल, पण ते असे म्हटलं की सर असं असेल, ठीक आहे चालेल.
सेकंडली तुम्ही जर सिम कार्ड घेत असाल तर ते स्कॅम करतात. आता मी घेतलंय टूचं सिम कार्ड 350 बाटला, 350 बाट पण नको आपण इकडे बघा. सो त्या 350 बाटवर त्यांनी मला असं सिम कार्ड दिलंय जे फक्त ट्रू टू ट्रू चालणार. त्याचं सिम कार्ड एअरटेल आहे, तर एअरटेल टू एअरटेलच चालणार, तर ट्रू टू ट्रू चालणार. सो मी कोणालाही कॉल करतो इथे थायलंडमध्ये पण तो कॉल लागतच नाहीये कॉल. सो त्यांनी मला सांगितलं एअरटेलची रोमिंग घ्यायची 800 रुपयाची 5 दिवसांची. इट्स गुड. राईट नाव हॉटेलला जाऊया. मला व्ह्यू दाखवतो थोडा. ठाण्यामध्ये आपल्याला एक नेपाळी मित्र भेटलाय, भाऊ गणेशा. त्याच्याकडे जाऊन आता फूड खाल्ला. तर तुम्हाला मी जरा फूड स्ट्रीट दाखवतो इकडचं थोडंसं आणि वेगळं स्ट्रीट. ओके चलो. थायलंडच्या रस्त्यावर 900 किलोमीटर चालतोय. 900 मीटर. हॉटेल्स टॅक्सीज आर लाईक टू हाय. मित्रांनो थोडं हे झालं, सांगतो काय झालं. एक चालत होतो रोडवरून आणि चुकीची इन्फॉर्मेशन भेटली. बोलतात 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं आले. बॅग घेऊन चालू होतो का हा मला माझ्यावर हे आली. बोललं थांबा सर मी तुमची बॅग घेतो, तुम्हाला तुमच्या हॉटेलवर बोलवतो. थँक्यू सो मच. से नमस्ते टू इंडियन पीपल. नमस्ते नमस्ते नमस्ते. चलो वेर इट इज. सो गो. सो बॅक टू द ब्लॉग. मित्रांनो आता थोडा वेळ झोपलो मस्तपैकी या बेडवर. आणि रूम असा आहे, बेडवर झोपलो म्हणजे ते रूम दाखवायचं होतं तुम्हाला म्हणून. मस्त रूम आहे. इवन वॉशरूम्स आर गुड. इवन तुम्ही इथे बघू शकता तिजोरी आहे इथे. हा वॉकिंग क्लोजेट आहे, आय मीन क्लोजेट आहे. आणि एक हा व्ह्यू, जो व्ह्यू आहे इथे पतायाचा, पतंगचा, तो दाखवतो तुम्हाला. आय थिंक बॅक कॅमेरा वुड बी अ गुड वन. सो येस सगळा बीच आहे, बीच एरिया आहे. कॅमेरा जस्टिफाय करतो की आपण सूरज दादा आपल्यासाठी दरवेळेप्रमाणे आहे तिथे. गुड गुड प्रॉपर्टी, नाईस व्ह्यू. ॲक्च्युली झालेलं काय, मी 17ची फ्लाईट बुक केलेली. 17 नंतर 17चं लॉग इन चेक इन होतं आणि 18चं चेकआउट होतं. पण झालं असं की फ्लाईट मिस झाली. मी त्यांना कॉल केला मेक माय ट्रिपवाल्यांना, त्यांनी अपडेट नाही केला डिटेल्स. बट त्यांनी म्हटलं ठीक आहे ठीक आहे. 18ला फ्लाईट पकडली, मग फुकेतला राहिलो. आणि मग इकडे आल्यानंतर पहिले इंडियन रेस्टॉरंटमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे जेवायला गेलो. जेवायला गेल्यानंतर मला असं वाटलं की इकडे जाऊन त्या हॉटेलमध्ये बोलूया की हा बा माझी बुकिंग होती. सो मी इकडे आलो आणि सांगितलं माझी बुकिंग आहे. तो ती बुकिंग, तो बोला हा बुकिंग तो दिख रही है पर 17 की. बोला हा बुकिंग वॉज देयर बट आई हैव बुक्ड दिस ट्रिप फ्रॉम मेक माय ट्रिप. तो उन्होंने अपडेट नहीं किया रहेगा. त्याला म्हणजे नारायणाची कृपा, त्याला सद्बुद्धी दिली. त्याने मला म्हटलं ठीक आहे वी कॅन स्टे हिअर. सो माझं स्टे राहिलं. मला कुठे पे करायची गरज नाही पडली. माझे पैसे फुकट नाही गेले. आणि आता थोड्या वेळाने आता आपण मस्तपैकी दिवाबत्ती करूया आणि जाऊया श्री गणेश जे रेस्टॉरंट आहे तिकडे खाऊया. देन थोडंसं एक्सप्लोर करू आणि वेलकम विल हॅव स्लीप. अँड उद्या DJIच्या सेंटरला जाऊन इथं व्हिजिट करूया. चला. खाली उतरलेलो आहे. हा आपला हॉटेल आहे. मी तुम्हाला हॉटेल दाखवतो थोड्या वेळाने. पण इकडे एक मस्त ओळख झाली आहे या मित्राची.
युअर नेम इज जिम जिम जिम. तर तुम्ही पण जिमला नमस्कार करा तिथून. आणि खूप चांगला मुलगा आहे म्हणजे हेल्पसाठी. मला हेल्प केली त्याने इवन आता उद्याच बघूया. आणि हाय ट्रस्टवर्दी वाटतोय. सो येस चलो टेक से बाय बाय. ओके मी तुम्हाला हॉटेल दाखवतो थोडा. तू काय कॅमेराची क्वालिटी चांगली येणार नाही. वॉकिंग ऑन द स्ट्रीट. हा पाहायला याल माझ्या मोच. जास्त ताण पडला पाहायच्या शिरेवर. हॅलो करन्सी एक्सचेंज. चालत जाऊया 900 मीटरवर. जरा बघूया काय नंतर. फोर व्हीलर 2 व्हीलरनी पतंगला जावे इंडियन रेस्टॉरंटला.